श्री स्वामी समर्थ. धनु राशी 1 ते 7 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात नशिबाची साथ अचानक मिळेल का? मनात सुरू असलेल्या मोठ्या योजना प्रत्यक्षात उतरतील का? करिअरमध्ये नवीन संधी मिळून प्रगतीचा मार्ग खुलेल का? आर्थिक अडचणी कमी होऊन स्थैर्य निर्माण होऊन का? प्रेम आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होणार का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ धनु राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा धनुराशींसाठी नवीन दिशा, आत्मविश्वास आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. या काळात तुमच्या मनात मोठे विचार आणि नवीन योजना सतत सुरू राहतील. काही गोष्टी अचानक तुमच्या बाजूने घडताना दिसतील, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची जाणीव अधिक होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं पूर्ण होण्यास सुरुवात होईल. काही लोकांना अचानक प्रवास, नवीन ओळख किंवा एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीची मदत मिळू शकते. तुमचा स्पष्ट आणि उत्साही स्वभाव लोकांना आकर्षित करेल. मात्र प्रत्येक गोष्ट उत्साहात बोलून टाकण्याची सवय काही वेळा अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे शब्दांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. हा आठवडा तुम्हाला पुढे जाण्यासाठी मानसिक ताकद आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा खूप महत्त्वाचा राहील. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि मेहनतीमुळे प्रभावित होतील. काही लोकांना अचानक नवीन प्रोजेक्ट किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. ज्यांना नोकरी बदलायची इच्छा आहे त्यांच्यासाठी चांगल्या संधी निर्माण होतील. परदेशी कंपनी, शिक्षण क्षेत्र, प्रशासन, कायदा, प्रवास किंवा मीडिया क्षेत्राशी संबंधित लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विस्ताराचा राहील. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार आणि फायदेशीर ओळखी निर्माण होतील. ऑनलाईन व्यवसाय, शिक्षण, पर्यटन किंवा धार्मिक क्षेत्राशी संबंधित व्यवसायात विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र कामाच्या ठिकाणी घाईघाईत निर्णय घेऊ नका. एखादी व्यक्ती चुकीची माहिती देऊन गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकते. सर्व गोष्टी तपासूनच पुढे जा. आठवड्याच्या शेवटी कामात समाधान आणि प्रगतीची भावना निर्माण होईल. आर्थिक जीवन. आर्थिक बाबतीत हा आठवडा सुधारणा करणारा ठरेल. अचानक खर्च वाढू शकतो. विशेषतः प्रवास, घर किंवा आरोग्यावर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. पण त्याचवेळी उत्पन्नाचे नवीन मार्गही तयार होतील. काही लोकांना अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे योग आहेत. मात्र या आठवड्यात अनावश्यक खर्च टाळा. भावनेच्या भरात मोठी खरेदी करू नका. गुंतवणुकीपूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या हा आठवडा चांगला राहील. घरासाठी किंवा स्वतःसाठी काही महत्त्वाच्या वस्तू खरेदी करण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी पैशांबाबत समाधान मिळेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा आठवडा रोमॅन्टिक आणि उत्साही ठरेल. जोडीदारासोबत संवाद वाढेल. काही दिवसांपासून मनात असलेले गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. अविवाहित लोकांच्या जीवनात नवीन व्यक्ती यायचे संकेत आहेत. एखादी ओळख हळूहळू खास नात्यात बदलू शकते. मित्रांच्या माध्यमातून किंवा प्रवासादरम्यान प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराकडून भावनिक आधार मिळेल. काही लोक जोडीदारासोबत भविष्यासाठी मोठ्या योजना आखतील. घर, प्रवास किंवा आर्थिक बाबींवर चर्चा होऊ शकते. मात्र बोलताना समोरच्याच्या भावनांचा विचार करा. विनोदात बोललेली गोष्टही काही वेळा मनाला लागू शकते. आठवड्याच्या शेवटी नात्यांमध्ये गोडवा आणि जवळीक वाढलेली दिसेल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील लोकांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढेल. काही लोकांच्या घरी शुभकार्याची चर्चा सुरू होऊ शकते. भावंडांशी संबंध सुधारतील. घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल. काही लोकांना नातेवाईकांच्या भेटीगाठीमुळे आनंद मिळेल. महिलांवर घरातील जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण कुटुंबाकडून चांगली मदत मिळेल. लहान मुलांमुळे घरात उत्साहाचे वातावरण राहील. आठवड्याच्या शेवटी संपूर्ण कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवण्याची संधी मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नवीन शिकण्याचा आणि प्रगतीचा ठरेल. अभ्यासात उत्साह वाढेल. स्पर्धा परीक्षा, परदेशी शिक्षण किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. कायदा, व्यवस्थापन, अध्यापन, भाषा किंवा तत्त्वज्ञान क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहील. शिक्षकांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. मात्र अभ्यासात सातत्य ठेवणं गरजेचं राहील. मित्रांमध्ये जास्त वेळ घालवल्यामुळे लक्ष विचलित होऊ शकतं. योग्य नियोजन केल्यास चांगले परिणाम मिळतील. आठवड्याच्या शेवटी आत्मविश्वास वाढलेला दिसेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात मन अध्यात्माकडे विशेष आकर्षित होईल. धार्मिक स्थळी जाण्याची इच्छा होऊ शकते. काही लोकांना गुरु किंवा आध्यात्मिक व्यक्तींचे मार्गदर्शन मिळू शकते. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ नामजप केल्याने मानसिक शांतता मिळेल.
ध्यान आणि प्रार्थनेमुळे मनातील नकारात्मकता कमी होईल. काही लोकांना स्वप्नातून किंवा अचानक घडलेल्या घटनांमधून सकारात्मक संकेत मिळू शकतात. या आठवड्यात जीवनाकडे अधिक सकारात्मक नजरेने पाहण्याची प्रेरणा मिळेल. प्रवास. या आठवड्यात प्रवासाचे योग मजबूत आहेत. कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणाने अचानक प्रवास होऊ शकतो. काही लोकांना धार्मिक स्थळी जाण्याची संधी मिळेल. प्रवासातून नवीन ओळखी आणि फायदेशीर संधी मिळू शकतात. वाहन चालवताना घाई करू नका. आवश्यक कागदपत्रांची काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटी छोटा आनंददायी प्रवास मानसिक ताण कमी करेल. उपाय. दर गुरुवारी पिवळ्या वस्तूंचे दान करा. ओम ब्रूम बृहस्पतये नमः मंत्राचा जप करा. गुरुवारी केळीच्या झाडाला पाणी अर्पण करा. घरातून बाहेर पडताना थोडी हळद कपाळावर लावा. श्री स्वामी समर्थ नामस्मरण केल्याने कार्यात यश मिळेल. एकूण धनुराशींसाठी हा आठवडा उत्साह, नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरेल. सुरुवातीला काही धावपळ आणि तणाव जाणवला, तरी शेवटी परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक सुधारणा आणि नात्यांमध्ये आनंद अनुभवायला मिळेल. या आठवड्यात तुमचा आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार तुम्हाला पुढे घेऊन जातील. काही अनपेक्षित घटना तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा निर्माण करतील. योग्य वेळी घेतलेले निर्णय भविष्यात मोठं यश देऊ शकतात. हा आठवडा तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश देईल. मोठी स्वप्न पाहणाऱ्याने भीती नाही तर विश्वास सोबत ठेवला पाहिजे. धन्यवाद.